श्री राम समर्थ भाग क्रमांक आजचा जो आहे तो 88 आहे. 88. श्रीराम. वालीला तर त्याचं राज्य मिळालं, सुग्रीवाला त्याचं राज्य मिळालं. त्याची पत्नी जी होती रुमा, तिचंही अर्थात त्यांनी जबरदस्तीने हरण केलं होतं, तीही त्याला परत मिळाली. आणि अशा प्रकारे तो परत एकदा राज्यावर आरूढ झाला. वालीचा जो मुलगा होता त्याचं नाव होतं अर्थात अंगद. अंगद अतिशय प्रसिद्ध असा वानर सेनेतला महत्त्वाचा भाग आहे. आणि हा अंगद जो आहे, हा अंगद वालीचा मुलगा होता आणि त्यांनी त्याला युवराज म्हणून घोषित केलं. म्हणजेच राज्य त्यांनी घेतलं, परंतु नंतर म्हणाला की पुढचा वारस तूच असशील, आता मी हे राज्य चालवीन, तू माझ्याबरोबर राहा. आणि अशा प्रकारे त्यांनी अंगदाला सुद्धा युवराज म्हणून त्यांनी जाहीर केलं. आणि मग तो आपलं राज्य आनंदात करायला लागला. आणि अर्थात ह्या राज्याचा उपभोग घेत असताना तो परत हे विसरून गेला की मला माझं काम करायचं राहिलं. रामाने त्याचं काम केलं. रामाने त्याचं काम केलं की रामाने जे आहे ते वालीचा वध केला आणि माझा रस्ता मोकळा केला. पण रामाचं काम मी केलं नाही हे ते विसरून गेला. रामाने अनेक दिवस वाट बघितली, पण अर्थात त्याला या गोष्टीची आठवण झाली नाही. आणि शेवटी लक्ष्मणाला हे काम आपल्या अंगावर घ्यावं लागलं. अर्थात लक्ष्मणाला खूप राग आला होता, कारण राम तर त्याला माहीत होते की राम कदाचित काही बोलणार नाही. तो म्हणाला, दादा तुम्ही काहीच कसं बोलत नाही, इतकी दिवस झाले, हा काय करतोय? हा काही करत नाही, हा फक्त सुखाचा उपभोग घेतो आहे, हे मला नक्की माहिती आहे. आणि त्यामुळे त्याला जाब विचारायला पाहिजे. आणि आता तुम्ही मला थांबू नका. आता जर सिटीला जर आपल्याला आणायचं असेल तर वेळ घालवून चालणार नाही. आणि अतिशय रागानेच तो जो आहे तो निघाला होता. आणि अर्थात धनुष्यबाण त्याच्याकडे होतं, परंतु मध्येच मारुतीराया आले. आणि मारुतीराया म्हणाले की लक्ष्मण दादा तुम्ही जाऊ नका, मी हे काम करतो. कारण त्याला माहीत होतं की लक्ष्मण अत्यंत क्रोधी आहे, काय होईल माहीत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे काम मी करतो, माझा भाग आहे हा, तुम्ही माझ्यावर जबाबदारी द्या. अर्थात लक्ष्मणाचा हनुमंतावर खूप विश्वास होता. त्याला माहीत होतं की रामाचा निस्सीम सेवक आहे. तेव्हा तो म्हणाला ठीक आहे, तू जा आणि मला निरोप लगेच दे. आणि अर्थात मारुतीराय जे आहेत ते सुग्रीवाकडे गेले आणि म्हणाले, अरे काय करतोस तू हे? तू सगळ्या प्रकारे रामाला आजमावून बघितलेस, त्याची परीक्षा घेतलीस की हा वध करू शकतो की नाही. वध करण्याची क्षमता आहे हे रामाने सिद्ध केल्यावर त्याला तू घेतलंस आणि वालीचा वध केलास, राज्य मिळवलं, स्वतःची पत्नी मिळवलीस, सगळं काही मिळालं. पण रामाचं काम तू विसरून गेलास, ते कधी करणार आहेस? आता जर तू नाही केलंस तर लक्षात ठेव, लक्ष्मण दादा जे आहेत ते तुझ्याकडे यायला निघालेच होते. हातात धनुष्यबाण होता. काय झालं असतं मला माहीत नाही, पण मी त्यांना कसं तरी थोपवलं आहे. तेव्हा आता विनाविलंब तुला हे काम करायचं आहे. अर्थात अशा प्रकारे हनुमंतांनी सांगितल्यावरती सुग्रीवाच्या डोळ्यावरची आणि सगळी नशा जी होती सत्तेची आणि सर्व ऐश्वर्याची क्षणात उतरली. आणि मग तो अर्थात रामाकडे गेला. आणि मग अर्थात ते सगळे लोक जे आहेत ते लंकेच्या दिशेने निघाले. वानर सैन्य जे आहे ते चतुरंग वानरसेना जी आहे ती सुग्रीवानी सज्ज केली आणि म्हणाला, जो शब्द मी तुम्हाला दिले त्या शब्दाप्रमाणे मी नक्की करीन. आणि अर्थात ही वानरसेना घेऊन राम लक्ष्मण हे दोघंही जण त्याच्याबरोबर निघाले. हनुमंत होतेच होते. आणि यथावकाश ते मार्गक्रमण करत 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 जे आहेत ते समुद्राच्या जवळ पोचले. आणि अर्थात या समुद्राच्या पलीकडेच लंका ही नगरी होती. सगळी चतुरंग सेना तिथे पोचली. अथांग समुद्र समोर उभा होता. समुद्र पार करायचा होता. अर्थात समुद्र पार करण्याचा भाग तर एक होताच होता, तो प्रश्न नाहीच आहे. परंतु अजून एक महत्त्वाचं काम करायचं होतं की ते म्हणजे समुद्र पार करण्यासाठी आपण जे करायचं ते करू. राम म्हणाले, मी बघतो काय करायचं. परंतु त्याआधी जे आहे तिथे कोणीतरी जाऊन ही चौकशी केली पाहिजे की कुठल्या ठिकाणी माझ्या पत्नीला ठेवलेलं आहे, याची बित्तम बातमी कोणीतरी आपल्यापैकी एकाने जाऊन काढून आणली पाहिजे. आणि अर्थात हे काम कोण करणार आहे हे विचारल्यावरती अनेक वानर म्हणाले की आम्ही हे काम करू शकतो, परंतु पूर्ण समुद्र आम्ही जो आहे तो
पार करू शकत नाही. 1 किलोमीटर जाऊ, 5 किलोमीटर जाऊ, जे काय आहे ते आमची रेंज आहे. पण संपूर्ण पार करण्याची शक्ती कोणामध्ये नव्हती. फक्त अंगद म्हणाला की मी पार करू शकतो, परंतु मला परत येण्याला जमेल की नाही माहीत नाही, पण मी पार नक्की करू शकतो. अर्थात भगवंत म्हणाले मला पार करणारा व्यक्ती पाहिजे, असा वानर पाहिजे. आणि त्यावेळेस जे आहे ते जांबवंत म्हणाले की एक वानर इथे नक्कीच आहे की जो तो करू शकतो, परंतु तो शांतपणे बसलेला, आणि तो म्हणजे हनुमान. आणि मग ते हनुमानाकडे गेले आणि हनुमानाला म्हणाले, बाबा रे, आता वेळ आली आहे तुला आठवण करून द्यायची. कारण हनुमानाकडे जी अमोघ शक्ती होती, ऋषींच्या शापामुळे तो सगळं विसरून गेला होता. कारण तो जेव्हा लहान होता तेव्हा अत्यंत लहान मुलाप्रमाणे तो अत्यंत खोडकर होता आणि अनेक ऋषींची तो खोड्या काढायचा. आणि म्हणून ऋषी जे आहेत ते त्याच्यावरती खूप रागावले होते. आणि ऋषीने त्याला शाप दिला होता की तुझी जी काही शक्ती आहे ती सगळी तू विसरून जाशील. फक्त योग्य वेळी तुला जेव्हा भगवंत येतील तेव्हा तुला तुझ्या शक्तीची आठवण होईल. आणि त्याप्रमाणे त्याची जी काही शक्ती होती ती विसरून गेला होता. आणि म्हणूनच जेव्हा प्रत्येक वानर सांगत होता की मी एवढा पार करू शकतो अंतर, मी इतकं पार करू शकतो, त्यावेळेस हनुमंत शांतपणे बसले होते. पण जांबवंत तिथे गेले आणि त्यांनी त्याला आठवण केले की हे हनुमाना, उठ, आता तुझी शक्ती काय आहे हे मला सांगायची वेळ आलेली आहे. आणि त्याप्रमाणे त्याने त्याला आठवण केली की बाबा रे, तुझ्यात तर इतकी शक्ती आहे की तू प्रत्यक्ष सूर्याला ग्रासण्यासाठी निघाला होतास लहानपणी. तुझ्यासाठी हा समुद्र पार करणं ही काहीही मोठी गोष्ट नाही. तेव्हा आता उठ, आपल्या शक्तीचं स्मरण कर आणि भगवंताचं काम कर. आणि अर्थात हे जेव्हा अशा प्रकारे जेव्हा स्मरण करून दिलं जांबवंताने, तेव्हा हनुमंत जे आहेत ते उभा राहिले आणि रामाकडे जाऊन म्हणाले की भगवंता, ही सेवा जी आहे ती मी करीन नक्कीच, आपला आशीर्वाद आपण द्या. बघा, आशीर्वाद मागितलं तरी पण असं म्हणालं नाही की माझी इतकी शक्ती की मी 10 वेळा जाऊ शकतो, नाही म्हणाला भगवंता, आपली ही सेवा मला करायची इच्छा आहे, आपला आशीर्वाद आणि अनुज्ञा दोन्ही मला पाहिजे, ती द्या. आणि अशा प्रकारे भगवंताकडे जाऊन त्यांनी सांगितलं. आणि अर्थात भगवंत आनंदित झाले. भगवंत म्हणाले, जरूर जा हनुमंता, तुला ही कामगिरी मी सोपवत आहे. तू लंकेमध्ये जा, शोधून काढ की सीतामाईला कुठल्या ठिकाणी ठेवलेलं आहे, कुठल्या ठिकाणी ती आहे, काय अवस्थेमध्ये आहे, ही सगळी बातमी मला सांग. त्याचबरोबर लंकेत जाऊन तिथे काय तिथले एकंदर वातावरण आहे, किती सेना आहे, सगळ्या गोष्टीचा अंदाजा घे आणि मला माहिती दे. कारण युद्धशास्त्राप्रमाणे हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अर्थात हनुमंत म्हणाले, तशी प्रभू आपली आज्ञा, मी आत्ता निघतो. फक्त मला एकच सांगा की मी तिकडे जाईन नक्की, परंतु मला एक गोष्ट ही सांगा की मी सीतामाईंना कसं ओळखू. कारण मी सीतामाईचं दर्शन घेतलेलं नाही आहे. तुमची आणि माझी जेव्हा भेट झाली तेव्हा सीतामाई तिथे नव्हत्या, आपण आणि लक्ष्मणच होतात. त्यामुळे मी सीतामाईला ओळखत नाही. तेव्हा सीतामाईला हेही वाटलं पाहिजे की मी तुमचा दूत आहे, कारण मी एक वानर आहे. त्यामुळे सीतामाई उद्या ओळखणं हा नंतरचा भाग आहे. परंतु जरी समजा ओळखलं तरी पण मी तुमचा दूत आहे हे तिला माहीत नाही. तेव्हा मला 2 गोष्टी सांगा. पहिली गोष्ट ही सांगा की सीतामाई कोण आहे हे मला सांगा. कशी ओळख होईल, काहीतरी खूण सांगा मला तिची. आता पूर्वी तर काय फोटोचा प्रकार नव्हता. आता आपण आत्ता लगेच मोबाईलमध्ये दाखवला असता फोटो. तेव्हा राम म्हणाले की सीतामाई कुठे असेल याची तुला एक खूण सांगतो. ज्या ठिकाणी तू जाशील, ज्या ठिकाणी त्याला ठेवलं असेल त्याच्या जवळ गेल्यावर तुला सर्वत्र रामनाम ऐकू येईल. जिथे तुला सर्वत्र आसपास रामनाम ऐकू येईल, समज की त्याच ठिकाणी माझी ही पत्नी आहे, हे लक्षात ठेव. समजा तिला एखाद्या वनात ठेवलं असेल तर त्या वनातल्या सगळ्या झाडांमधून सगळीकडून तुला फक्त रामनामाचं ध्वनी ऐकू येईल. आणि जिथे रामनामाचं ध्वनी ऐकू येईल, समज तिथेच सीतामाई आहे. अशी खूण रामाने सांगितली. बघा काय खूण सांगितली. हनुमंत म्हणाला, हे तर फार चांगलं सांगितलं महाराज, चांगली गोष्ट, पण मला हे सांगा ती मला कशी ओळखणार. मला ओळखू आली तुमच्या या युक्तीमुळे, पण ती मला कसं ओळखणार की मी तुमचा दूत आहे. मी राक्षस पण असू शकतो, मायावी, रावणाच्याच नगरेत चाललो आहे. तेव्हा ह्याचं काय आहे. तेव्हा राम म्हणाले, काळजी करू नकोस,
ही घे अंगठी, ही अंगठी घे आणि कूच कर. ही अंगठी जर तिने बघितली, ती लगेच ओळखेल की ही अंगठी माझी आहे. आणि अर्थात ती अंगठी त्याने धारण केली. आणि असं सुंदर वर्णन हनुमान चालीसामध्ये आहे. प्रभु मुद्रिका मेलमुखी नाही, जलधि लांघि गए अचरज नाही, दुर्गम काज जगत के जेते, सुगम अनुग्रह तुम्हारे तेते. किती सुंदर वर्णन की भगवंताने जेव्हा त्यांना मुद्री दिली, प्रभु मुद्रिका मेलमुखी नाही. कुठे ठेवली? मुखात ठेवली. कुठेही इकडे तिकडे अडकवून ठेवली नाही, मुखात ठेवली. म्हणायचा अर्थ असा आहे की राम नाम आपल्या मुखात पाहिजे. जसं भगवंताची मुद्रिका त्याने मुखात ठेवली, राम नाम आपल्या मुखात असावं. आणि अर्थात ही मुद्रिका जेव्हा त्यांनी मुखात धरली, जलधि लांघि गए अचरज नाही. अरे हा समुद्र काय आहे? काहीच नाहीये. राम नाम जर तुम्ही तुमच्या मुखात ठेवलं तर जलधि लांघि गए अचरज नाही, आश्चर्य नाहीच, कारण ती क्षुल्लक गोष्टी आहे. राम नाम जर तुमच्या मुखात असेल तर हा समुद्र पार करणं ही क्षुल्लक गोष्ट आहे. आश्चर्य कधी होईल तर नाही पार केला तर आश्चर्य, पार केला तर अचरज नाही. असं ह्या रामनामाच्या मुद्रिकेचं वैशिष्ट्य आहे. आणि अशी ही रामनामाची मुद्रिका हनुमंताने अर्थात आपल्या मुखात ठेवली आहे. प्रभु मुद्रिका मेलमुखी नाही. किती सुंदर वर्णन केलं. आणि अशा प्रकारे त्यांनी ती मुद्रिका आपल्या मुखात ठेवली. पवित्र आहे, ही एकच जागा आहे. रामनाम मला गळ्यात पाहिजे, माझ्या मुखात पाहिजे, माझ्या शरीरात पाहिजे. आणि मग त्या प्रकारे त्यांनी ती मुद्रिका धारण केली आणि अर्थात उड्डाण केलं. हनुमंताने उड्डाण केलं. हनुमंताने उड्डाण करताना सुद्धा त्याला अनेक मध्ये अडथळे आले. राक्षसीने एक भेटली रस्त्यात, ती म्हणाली की माझ्याशी युद्ध कर. हनुमंत म्हणाले मला आता वेळ नाही, तुला युद्ध करायचं तर मी येताना करू शकतो, आता मला घाई आहे, मला माझ्या प्रभूंची सेवा करायची आहे, तेव्हा तू मला आता जाऊ दे. अर्थात त्याप्रमाणे त्या आश्वासनावर विश्वास ठेवून जाऊ दिलं त्याप्रमाणे. आणि अर्थात तिथून ते पुढे गेले. अशा प्रकारे हनुमंत अनेक अडथळे पार करत 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 यथावकाश लंकेत पोचले. लंकेत जेव्हा ते पोचले तेव्हा अर्थात आकाश मार्गाने पोचले. आकाश मार्गाने पोचले, तिथे भरपूर पहारा होता. अनेक राक्षस राक्षसीने तिथे पहारा देत होत्या. परंतु सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा, बिकट रूप धरी लंक जरावा. अतिशय सूक्ष्म रूप धारण केलं होतं हनुमंताने. सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा, बिकट रूप धरी लंक जलाया. अतिशय लहान रूप धारण केले असल्यामुळे कुठल्याही राक्षसाला किंवा राक्षसीनेला ते दिसलं नाही की कोण आहे, त्यांच्या नजरेत पण आलं नाही. आणि अर्थात यथावकाश जे आहेत ते त्या ठिकाणी पोचले. आणि अर्थात ज्या ठिकाणी ज्या वाटिकेमध्ये तिला ठेवलं होतं सीतामाईला, त्या वाटिकेच्या जवळ जेव्हा गेले, अर्थात भगवंतांनी सांगितलं की जिथे राम नाम ऐकू येतं तिथे तू जा, तिथेच माझी पत्नी आहे, तिथेच सीतामाई आहे. अर्थात ते जेव्हा फिरायला लागले त्यावेळेस जेव्हा ती वाटिका जवळ आली, त्यांना लांबूनच रामनामाचा आवाज आला. ते म्हणाले नक्की सीतामाई इथे, ह्यात शंकाच नाही. आणि खरोखर त्या ठिकाणी जेव्हा ते पोचले त्यांनी बघितलं की अतिशय सुंदर अशी एक स्त्री त्या ठिकाणी बसली होती. आणि अर्थात बाजूला राक्षसिणींचा प्रचंड पहारा होता. हनुमंताने अर्थात सूक्ष्म रूप धारण केलं होतं, त्यामुळे अर्थात ते जेव्हा तिथे पोचले तेव्हा सीतेला पण लक्षात आलं नाही की कोणी आलंय. हनुमंताने रामाचं नाम घेतलं, म्हणाले माते रामाचा दूध आलाय तुला भेटायसाठी. तिने बघितलं तर खरोखर हनुमंत आले होते. आणि अर्थात त्यांचं रूप किती सूक्ष्म होतं, तर करंगळीपेक्षा लहान होते ते, असं वर्णन आहे तुलसी रामायणामध्ये.
की करंगळीपेक्षा सूक्ष्म रूप धारण केलं. सूक्ष्म रूप धरी सिंहही दिखवा, की मातेला जे दर्शन दिलं सिंहाला, ते कसं दिलं तर अतिशय सूक्ष्म रूपामध्ये दिलं. आणि तेव्हा तिला समजेना की तू रामाचा दूत आहेस, एवढा लहान छोटा. हो माते, मी रामाचं दूत आहे आणि तुला अर्थात ओळख पटण्यासाठी ही अंगठीसुद्धा माझ्याकडे आहे. आणि ती अंगठी पण त्यांनी अर्थात सीतामाईला दिली. अर्थात अंगठी बघितल्यावर तिला लगेच लक्षात आलं की रामाचा दूत आहे. तिला खूप आनंद झाला. ती म्हणाली, ये तू इतक्या लांब जाऊन आला आहेस, तुझं स्वागत करायला माझ्याकडे काही नाही आहे. मी या वाटिकेमध्ये बसले, इथे अनेक सुंदर सुंदर झाडं आहेत, त्याच्यावर अनेक प्रकारची फळं आहेत, पण मी तुला काही देऊ शकत नाही, ती तुला स्वतःलाच घ्यावी लागतील. तेव्हा तू ती घे नंतर यथावकाश. बाकी काय म्हणतोस बोल. तिने संवाद केला त्याशी. तेव्हा अर्थात हनुमंत म्हणाले की माते, तुझं दर्शन मला झालं, मी कृतार्थ झालो. आता तुला एकच सांगतो की भगवंतांनी सांगितलं की काळजी करू नकोस, तुझी सुटका करण्यासाठी मी लवकरच येत आहे. किंबहुना आता भगवंत ह्या समुद्राच्या पलीकडे आहेत, बस मध्ये हा समुद्र आहे आणि नंतर लंकाच आहे. तेव्हा भगवंत हे चतुरंग वादर सेनेला सोबत घेऊन तुझी सुटका करण्यासाठी आले आहेत, असं सीतेला हनुमंतांनी सांगितलं. आणि ते तिला हेही म्हणाले की लक्षात ठेव सीतामाते, आमची चतुरंग सेना आहे वानरांची, आणि ही जी वानरसेना आहे याच्यामध्ये एक से एक शक्तिशाली असे बलवान असे सगळे वानर आहेत, ज्यामध्ये अर्थात मी पण आहे, परंतु माझ्यापेक्षा सुद्धा बलवान लोक आहेत. तर ती म्हणाली, सर्वात बलवान कोण आहे? तर म्हणाले, असं ते खूप लोक बलवान आहेत, परंतु तरीसुद्धा सुग्रीव आणि मी, आम्ही सर्वात जास्त बलवान आहोत, असं त्यांनी उत्तर दिलं. तेव्हा सीतामाई म्हणाली मनामध्ये, अरे जी चतुरंग सेना रामाने निवडली आहे त्याच्यातला सर्वात बलवान जो आहे तो फक्त करंगळी एवढा आहे, तर मग बाकीची सेना जी आहे ती त्याच्यापेक्षा कमी शक्तिशाली. माझं कशा प्रकारे हे कसं काय ही सुटका करणार ही चतुरंग सेना? माझ्या नवऱ्याने कशी निवडली? तिला क्षणभर असं वाटलं, क्षणभर असं संभ्रम झाला की रामाने असं कसं केलं, एवढे हुशार माझे पती, आणि इतका सूक्ष्म असा छोटा देह असलेला वानर एक निवडलाय, तो म्हणतो सगळे शक्तिशाली आहेत, सर्वात जास्त मी आणि सुग्रीव आहे, तर बाकी वानरांची शक्ती याच्यापेक्षाही कमी असेल, मग ही सेना कशी सोडवणार मला, असं तिच्या क्षणभर मनात आलं. आणि अर्थात क्षणभर तिच्या मनात आलं आणि दुसऱ्या क्षणी अर्थात हनुमानालाही समजलंच. हनुमान म्हणाले, माते तुझ्या मनात काय आहे त्याचं मला माहीत आहे. तुझ्या मनात हेच आहे ना की हा जर करंगळी एवढा वानर म्हणतो की मी शक्तिशाली आहे, तर बाकी वानर किती लहान असतील याची तुला शंका वाटते. काळजी करू नकोस, बघ आता काय आहे ते मी तुला दाखवतो मी कोण आहे. आणि अर्थात त्यांनी जय श्रीराम एवढंच म्हणलं. रामनामाचा बुभुकार केला आणि दुसऱ्या क्षणी प्रचंड देह धारण केला. प्रचंड. आणि जसं वर्णन आहेच ना की सूक्ष्म रूप फक्त धारण का केलं तर सीतेला दाखवण्याचं. सूक्ष्म रूप धरी सियाई दखा, बिकट रूप धरी लंक जलावा. प्रचंड महाकाय बिकट असं रूप त्यांनी कधी धारण केलं? लंकेचं जेव्हा दाह करायचा होता, जाळायची होती तेव्हा. आणि अर्थात हे रूप त्यांनी आता धारण केलं होतं. अतिशय प्रचंड असं महाकाय रूप भगवान यांनी धारण केलं होतं. आणि सीतावी बघतच राहिली की अरे हा वानर इतका छोटा होता आणि किती मोठा झाला हा. म्हणाला, माते फक्त ह्या सेनेला गुंगारा देण्यासाठी मी हे सूक्ष्म रूप धारण केलं होतं. सगळे वानर असे शक्तिशाली आहेत, सुग्रीव स्वतः शक्तिशाली आहेत, आणि रामाच्या कृपेमुळे आम्ही नक्कीच या राक्षस सेनेचा वध करू आणि प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र हे रावणाचा वध करतील आणि तुला नक्की सोडवतील ह्याची मी तुला खात्री देतो. आणि अर्थात हे जेव्हा मारुतीने त्या ठिकाणी सांगितलं तेव्हा सीतेला खात्री पटली की खरोखर वानर सेना जी आहे चतुर्संग नक्कीच या राक्षस सेनेचा संहार करू शकते, हे तिला खात्री पटली हनुमानाला बघितल्यावर. अशा प्रकारे हनुमानाने तिचं समाधान केलं. आणि नंतर तो म्हणाला की माते आता तू निश्चिंत राहा आणि मला आता निरोप दे. तेव्हा ती म्हणाले की ते तर ठीक आहे, परंतु इतका लांबचा प्रवास करून आला, तुला भूक तर लागली असेल. तर म्हणाला, हो नक्कीच मला भूक लागली, मी प्रचंड प्रवास केला आहे. ती म्हणाली, आता
मी तुला जसं सांगितलं की फळं तर इथे भरपूर आहेत, पण ती तुला स्वतःला घ्यावी लागतील. तो म्हणाला, माते हे सगळं मी करीन स्वतः, फक्त तुझी अनुज्ञा पाहिजे. फळं मला खायची नक्कीच आहेत, फलाहार मी करणारच आहे, तुझी अनुज्ञा पाहिजे. अर्थात माता म्हणाली की जरूर, ही सगळी फळं तू खाल्लीस तरी माझी हरकत नाही, खा जरूर, इतक्या लांब आलास, मी तुला एवढंच देऊ शकते. आणि अर्थात त्या प्रकारे त्यांनी सीतामातेचा निरोप घेतला. म्हणाला, माते आता मला आज्ञा दे, आता मी माझं पुढचं काम करतो, कारण फक्त फळं खाणं हे माझं काम नाही आहे, अजून काही गोष्टी मला बघायच्या आहेत. कारण अर्थात लंकेमध्ये कुठे काय ठेवलं आहे, कुठला माल कुठे आहे, काय रचना आहे, ही सगळी माहिती युद्धशास्त्राच्या दृष्टीने माहीत पाहिजे होती. आणि म्हणून तो म्हणाला, आता मला पुढचं काम करू दे, तुझा निरोप तर भगवंताकडे मी नेणारच आहे. अर्थात मातेने आशीर्वाद दिला. जय श्रीराम म्हणून निघाले आमचे मारुतीराय. मारुतीरायांनी विचार केला की आपण आपलं पहिलं काम करूया, नंतर खाण्याचा भाग नंतर करूया, जाता जाता करूया, असा त्यांनी विचार केला. त्यांनी टेहळणी करायची ठरवली की बाबा कुठे कुठे काय काय, कुठले कुठले कोणाकोणाचे महाल आहेत, कुठे रावणाचा महाल आहे, कुठे काय आहे बघूया. आणि म्हणून त्यांनी अर्थात उड्डाण केलं आणि संपूर्ण लंकेवरती त्यांनी चक्कर मारली. सगळ्या राक्षसांचे महाल होते, सगळ्या ठिकाणी प्रचंड पहारा होता, सगळं काय होता. फक्त एक महाल त्याला असा दिसला की तिथे राक्षस त्याला कुठे दिसले नाहीत जास्त. तेव्हा तो त्या महालाच्या जवळ गेला तर त्याला तिथे रामनामाचा आवाज ऐकू आला. तो चकित झाला की राक्षसांच्या या जागेमध्ये रामनाम कुठून येते. आणि मग त्यांनी जेव्हा आतमध्ये बघितलं, त्याला आतमध्ये विभीषण दिसले, जे रामभक्त होते. एकच अशी व्यक्ती होती की जे रामाचं नाव घ्यायचे, आणि तो म्हणजे विभीषण होते. आणि विभीषण त्या ठिकाणी राम नावाचाच धावा करत होते, रामाचे ते परमभक्त होते. आणि ते तिथे होते तेव्हा त्यांनी नीट बघून ठेवलं की हा महाल जो आहे हा विभीषणाचा आहे. त्याने तिथूनच वंदन केलं लांबूनच, आणि म्हणाले की मला लक्षात आहे की आपण रामभक्त आहात. अर्थात त्यानंतर मारुतीरायांनी विचार केला की आता रावणाचा माल बघूया. अर्थात सर्वात जास्त प्रोटेक्शन जिथे होतं तो VIP असतो. त्याप्रमाणे सर्वात जास्त राक्षसांची सेना होती ते रावणाच्याच महालाभोवती होती. त्याने लांबूनच ओळखलं की इथे रावणच राहतो, शंकाच नाही. आणि खरोखर रावणाचा तो राजवाडा होता. अशा प्रकारे सर्वांच्या सगळ्या जागा त्यांनी नीट बघून घेतल्या, कोण कुठे आहे, कोण कुठे आहे, कोण कुठे आहे, सगळी इत्थंभूत माहिती गोळा केली. आणि मग त्यांनी विचार केला की आता आपण थोडासा फलाहार करावा, नाहीतरी आपल्याला भूक लागलेली आहेच आहे. आणि सीतामातेने सांगितलंच आहे की आपण फलाहार करायला हरकत नाही. आणि मग त्यांनी अर्थात त्या वाटिकेमध्ये प्रवेश केला आणि सगळी फळं तोडून त्यांनी खायला सुरुवात केली. आणि ते करत असताना अर्थात त्यांनी काही झाडं उपटून खाली टाकली मुद्दामच. तिथे असलेल्या पहाऱ्यावरच्या राक्षस आणि राक्षसींनी त्याला पकडायला आल्या. अर्थात त्यांनी त्या सर्व राक्षसांचा लीलया वध केला आणि सगळी जी तिथली झाडं आहेत ती तोडायला सुरुवात केली. हे सगळं अर्थात जे आहे ते त्या सगळ्या गोष्टीचा प्रचंड आवाज निर्माण झाला. आणि रावणाला दरबारामध्ये असताना अशी बातमी आली की कोणीतरी एक वानर घुसलेला आहे आपल्या नगरीमध्ये, आणि तो सर्व नाश करतोय आपल्या वाटिकांचा. तेव्हा त्यांनी काही सैन्य जे होते ते सैन्य पाठवलं. आणि एक सेनापती होता तिथला राक्षसांचा, त्याला सांगितलं की जा आणि त्या वानराचा बंदोबस्त कर. अर्थात एका वानराचा बंदोबस्त करायला काय मोठी गोष्ट आहे. त्यांनी थोडीशी सेनाबरोबर घेतली आणि तो राक्षस स्वतः गेला. परंतु अर्थात आलेल्या सर्व सेनेचा मारुतीरायाने एकट्याने फडशा पाडला, प्रश्नच नव्हता. इतकंच नव्हे तर तो जो कोण सेनापती होता त्याचा पण वध केला त्यांनी. बराच वेळ झाला, एकही व्यक्ती परत आली नाही. रावणाकडे वर्दी गेली की गेलेली सगळी सेना संपलेली आहे. सर्वांचा वध त्या वानराने केलेला आहे. आणि आता तो सगळीकडे संचार करतोय आणि सगळ्या गोष्टीचं तोडमोड करतोय. तेव्हा रावणाला खूप राग आला की माझ्यासारख्या एका ठिकाणी हा आला कसा काय, मला घाबरला कसा नाही. त्याला खूप त्याचा राग आला. आणि मग त्यांनी ठरवलं की अजून कुठली तरी सेना पाठवूया. आणि हे अशा प्रकारे जेव्हा तो ठरवत होता त्यावेळेस तिथे इंद्रजित होता. इंद्रजित म्हणाला, कशाला तुम्ही एकामागे एक सेना पाठवताय, मी जातो, मी गेलो तर काही कोणाला सेनेची पण गरज नाही, मी एकटाच त्याला बास आहे. इंद्रजित आहे मी, इंद्राला मी जिंकलेला आहे.
त्यामुळे महाराज तुम्ही चिंता करू नका, मला तुम्ही अनुज्ञा द्या फक्त जाण्याची. अर्थात इंद्रजित म्हणाल्यावरती रावणाला आनंद झाला की आपला आवडता पुत्र आहे हा. तो म्हणाला जरूर जा. आणि मग इंद्रजित त्या ठिकाणी स्वतःच गेला. हातात धनुष्यबाण होतं. तो जाऊन पोचला. त्यांनी बघितलं की हनुमंतराय जे आहेत ते छान उभे होते. त्याने सांगितलं की मुकाट्याने माझ्याबरोबर चल दरबारामध्ये, नाही तर तुझा मी वध करीन. अर्थात हनुमंत काय जाणारा प्रश्नच नव्हता. तो मुद्दाम तिथे उभा राहिला. त्याने एक झाड उचलून फेकलं त्याच्या अंगावरती आणि उत्तर दिलं की मी हे करू शकतो. अर्थात मेघनाथ जो होता म्हणजे इंद्रजित, त्याने युद्धाला सुरुवात केली. त्याने हातामध्ये अर्थात धनुष्यबाण घेतला आणि अनेक बाण जे आहेत ते हनुमंतावर सोडले. त्याला अशी खात्री होती की आपण फक्त थोडेसे बाण सोडले की हा जो वानर आहे हा धाराशायी पडणार आहे, याची त्याला खात्रीच होती. परंतु विपरीत घडलं. अनेक बाण सोडल्या, अनेक काही गोष्टी सोडल्या तरी त्याचा कुठलाही परिणाम त्याला होत नव्हता. कारण अर्थात तो वज्रदेही होता. सर्व देवांचं वरदान जे आहे ते हनुमंताला होतं, त्यामुळे तो वज्रदेही होता. त्याच्या शरीरावर कुठल्याही शस्त्राचा परिणाम होण्याचा प्रश्नच नव्हता. हे अर्थात त्याला माहीत नव्हतं. तो त्याला एक सामान्य असा वानर समजत होता. त्यामुळे त्याने अनेक प्रकारच्या बाण धनुष्यावरून सोडले, परंतु कुठल्याही बाणाने त्याला काहीही इजा झाली नाही. मग त्याने अस्त्र सोडायला सुरुवात केली. तो म्हणाला आता काहीतरी अस्त्र सोडून बघूया. त्याने बरीच अस्त्र टाकली पण कुठल्याही अस्त्राचा काहीही परिणाम होईना. तेव्हा तो चकित झाला की हे काय प्रकारचा वानर आहे हा, की इतके बाण मारले, इतकं सगळं केलं, ह्याला काही होत नाही. काही अस्त्रसुद्धा मी वापरली पण अस्त्राचा पण ह्याच्यावर परिणाम होत नाही. काय करावं? अर्थात अस्त्राचा परिणाम होणार कसा? कारण जी अस्त्र ज्या देवतांची होती त्या प्रत्येक देवतांनी हनुमंताला आशीर्वाद दिले की माझ्या अस्त्रापासून तुला काय होणार नाही. जसं पहिला आशीर्वाद तर इंद्रानेच दिला की ज्याच्या वज्रामुळे त्याच्या हनुवटीला जखम झाली होती. पहिला आशीर्वाद इंद्राने दिला की ह्याच्यापुढे माझ्या वज्रापासून तुला काहीच होणार नाही, वज्रदेही बनशील तू, तुझ्या देहाला काहीही होणार नाही. हा प्रत्यक्ष इंद्राने वर दिला होता. आणि इतर देवसुद्धा जे होते ते सगळे तिथे होतेच. तेही म्हणाले कुठल्याही अस्त्राने तुला काही होणार नाही. त्यामुळे जेवढी अस्त्रशस्त्र होती ती कुठल्या ना कुठल्या तरी देवतेनेच तयार केलेली होती. त्याचा कुठलाही परिणाम अर्थात हनुमंतावर होत नव्हता. हे सगळं अर्थात इंद्रजिताला काही माहीत नव्हतं. तो एकामागे एक अस्त्र टाकतोय, काही होत नाही. चकित झाला. म्हणाला असं तर आजपर्यंत कधी घडलं नाही, हा काय प्रकार काय? मग त्याने क्षणभर विचार केला की आपल्याला एखादा असं अस्त्र वापरायला पाहिजे की जे अस्त्र वापरलं तर परत येता कामा नये. अमोघ अस्त्र वापरायला पाहिजे. आणि मग त्याने विचार केला की आपण ब्रह्मास्त्राचा उपयोग करूया. ब्रह्मास्त्राचा जो उपयोग केला तर नक्कीच जे आहे हे क्षुद्र वानर नक्की त्याच्याने धाराशायी पडेल याची त्याला खात्री होती. आणि त्याने ब्रह्मास्त्र जे आहे ते ब्रह्मांचं स्मरण केलं आणि आपल्या धनुष्यावर लावलं. आणि ब्रह्मास्त्र जेव्हा धनुष्यावर लावलं तेव्हा हनुमंताने बघितलं की ब्रह्माजीचं अस्त्र आहे. तेव्हा ब्रह्माजींच्या प्रती आदर प्रगट करण्यासाठी त्याने हे ठरवलं की आता आपण या अस्त्राला शरण जायचं आणि या अस्त्राकडून आपण स्वतःला बंधन करून घ्यायचं असं त्याने मनाशी ठरवलं. आणि हे करण्यामागे दोन उद्देश होते. एक उद्देश हा होता की समजू देत रावणाचा दरबार काय, रावण काय, हे सगळं मला बघायचं पण आहे एकदा. आणि मला अर्थात ब्रह्मदेवाचा सुद्धा मला जो आहे तो रिस्पेक्ट द्यायचा आहे त्याला. आणि त्याप्रमाणे त्यांनी ब्रह्मास्त्र जेव्हा सोडलं तेव्हा त्यांनी ब्रह्माजीला नमस्कार केला आणि म्हणाला महाराज माझ्या नमस्काराचा स्वीकार करा. आणि त्या ब्रह्मास्त्रामुळे त्याला इजा काहीही झाली नाही, पण फक्त तो बंधनामध्ये बांधला गेला. अर्थात इंद्रजित म्हणाला चला निदान एवढं तरी झालं, आत्तापर्यंत जेवढी शस्त्र फेकली सगळी वायाच गेली, काहीच झालं नाही. आतासुद्धा मला अपेक्षा होती की हा मरेल, मैला तर नाही पण निदान बांधला तरी गेला, चला निदान काहीतरी कामी आलं ब्रह्मास्त्र का होईना. त्याला आनंद झाला, चला निदान मी आता ह्याला घेऊन तरी जाईन. माझं इतकं नाव इंद्रजित, इंद्राला जिंकणारा जर मी इथे आज काही करू नसतो शकलो तर माझं काय शिल्लक राहिलं असतं, असा त्याच्या मनात विचार आला. आणि तो खुश झाला की चला या वानराला मी आज पकडलेला आहे. मग त्याने अर्थात बाकी सेवकांना बोलायला म्हणा चला याला घेऊन चला दरबारामध्ये. आणि मग ते सगळेजण यथावकाश दरबारामध्ये पोचले. दरबारामध्ये पोचल्यावर अर्थात त्या ठिकाणी
रावण होतेच. रावण बघत होते की कोण माकड आहे की ज्याला पकडायसाठी माझ्या ह्या इतक्या शूर अशा मुलाला जावं लागलं आणि भरपूर वेळ झाला तरी पण त्याला पराभूत करता आलं नाही. असा कोण पराक्रमी वानर आहे म्हणून तो बघायला लागला. अर्थात त्याने बघितलं, त्याला लक्षात आलं की त्याला काय समजणार, त्याला तो खूप गर्व होताच. गर्व असल्यामुळे काहीच दिसत नव्हतं. खरोखर दृष्टी जी आहे ती गर्व झाला तर मनुष्याला काहीच नीट समजत नाही, आपण काही रिडिंगच करत नाही बरोबर. आणि अर्थात रावणाला सुद्धा प्रचंड गर्व होताच आपल्या शक्तीचा. आणि म्हणून तो म्हणाला, काय हा क्षुद्र वानर आहे, या क्षुद्र वानराने असं सगळं केलं, माझा विश्वास बसत नाही. आता याला काय करूया, पण याने माझ्या लंकेचं खूप नुकसान केलं आहे. माझ्या लंकेमध्ये अनेक सुंदर सुंदर वाटिका होतात, त्याचे यांनी वाट लावली, पुरी ध्वस्त केले आहेत. तेव्हा याला काय शिक्षा देऊया, आपण याला मारून टाकूया, असं राक्षसांना वाटत होतं. आणि रावणालाही तेच वाटत होतं, रावण पण तेच. परंतु बिभीषण त्या ठिकाणी होता. बिभीषण म्हणाला, तुम्ही हे करू नका, हे बरोबर नाही, त्याचा वध करणं तुम्हाला शोभत नाही, तो एक साधा वानर आहे, तर त्याचा वध का करता तुम्ही, वध नका करू, हे बरोबर नाही. तेव्हा इतर लोकांनी असं सुचवलं की एक काम करा, की हे म्हणतात वध करू नका, ठीक आहे वध करू नका, आपण एक काम करूया, ह्याच्या शेपटीला आग लावूया, असं इतरांना सुचलं. हे याने सुचवलं नव्हतं बिभीषणाने शेपटीला आग लावा. तो म्हणाला वध करू नका. त्यांनी त्याचा अर्धा भाग उचलला, ठीक आहे वध करत नाही, पण याच्या शेपटीला आग लावूया. इतर राक्षसांचं म्हणणं म्हणे शेपूट ही अर्थात वानरांना सर्वात प्रिय असते, आणि जर प्रिय गोष्ट जर तुम्ही त्याची जर घालवलीत तर त्याला ह्याच्यापेक्षा मोठी शिक्षा कुठली आहे. आणि रावणाला हे पटलं. रावण म्हणाला, बरोबर आहे, वानराची जर शेपटी गेली तर संपला विषय, चला शेपटीला आपण आग लावून टाकूया, आणा चिंधी. आणि अर्थात ती गोष्ट आपल्याला माहितीच आहे की तिथे असलेले काही कपडे त्यांनी आणले आणि त्याच्या शेपटीला बांधले. अर्थात शेपटीला बांधायला गेले होते, शेपटी लांब लांब व्हायला लागली. एकामागे एक राक्षस वेगवेगळे कपडे आणतायत, बांधतायत, कपडे आणतायत, बांधतायत, शेपटी वाढत चालली. म्हणून तर एक शब्द आहे की मारुतीच्या शेपटीसारखी लांबू नको एखादी गोष्ट. तसा भाग आहे की शेपटी जी आहे ती न थांबता बाहेर येत होती आणि सगळे कपडे बांधून 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 थकले, परंतु शेपटी लांब व्हायची काही थांबली नाही. शेवटी रावण म्हणाला, आता बास झालं, आता जास्त कपडे बांधू नका, जेवढे आहेत त्याला आग लावून टाका आणि पाठवून द्यायला. कारण त्याला हे लक्षात आलं की अशा प्रकारे जे आहे हा आपला आता इथे जो आहे तो पराभवच होईल एक प्रकारे, तर आपली छितू होईल, त्याच्यापेक्षा आत्ताच आपण याला सांगूया की आग लावून द्या म्हणून. आणि त्या प्रकारे मग त्याने अर्थात जे आहे ते आज्ञा केली की या वानराला बाहेर घेऊन जा आणि त्याच्या शेपटीला आग लावा. अर्थात त्यावेळेस हनुमान एवढंच म्हणाले की बाबा रे, मी तुला एकच सांगतो की रामाची चतुरंग सेना आलेली आहे, वानर सेना, आणि ही सेना लवकरच तुझ्या लंकेत येणार आहे आणि तू बऱ्या बोलांनी सीतेला सोडून दे. एवढं त्यांनी एक वाक्य ठेवलं. अर्थात रावण ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हताच. तो म्हणाला, ह्याच्या पहिली शेपटीला आग लावा, याला हाकलून लावा. अर्थात हनुमंत आनंदाने बाहेर गेले. राक्षसांनी त्याच्या शेपटीला अर्थात आग लावली. बस त्याचीच तर वाट बघत होते हनुमंतराय. आणि हनुमंताने ती आग लावल्या क्षणी परत एकदा उड्डाण केलं. आणि उड्डाण केल्यावरती जेवढे महाल तिथे होते एकामागे एक प्रत्येक त्यांनी महालामध्ये जाऊन प्रवेश केला. तिथे त्यांनी आग लावायला सुरुवात केली. शेपटीला आग तर होतीच अगोदरच, बस फक्त दुसरीकडे जाऊन लावायची होती. आणि ते काम हनुमंताने चोख केलं. अक्षरशः त्यांनी लंकेमधलं सगळ्या घरांवरती, सगळ्या राक्षसांची घरं, सगळ्या त्यांच्या सेनापतींचे घरं, रावणाचा महाल, सगळ्या गोष्टीवर त्यांनी एकामागे एक त्यांनी जे आहे ते आग लावली आणि दहन केलं लंकेचं. करुनिया दहन लंकेचे, दासा रामाचा हनुमंत नाचे. किती सुंदर वर्णन आहे याच्यामध्ये सुद्धा, गीतरामामुळे सुद्धा. आणि अशा प्रकारे हनुमंताने जे आहे ते एकामागे सगळ्यांना आगी लावल्या, पण एका महालाला आग लावली नाही. आणि तो महाल होता बिभीषणाचा. कारण त्याच महालामध्ये त्याने रामनामाचा घोष ऐकला होता आणि त्याला खात्री होती की हा जो आहे तो रामाचा भक्त आहे.
आणि जो रामाचा भक्त तो मला प्रिय आहे, म्हणून तर हनुमंत जो आहे त्याची खूप महत्त्व आहे की हनुमंताला जर तुम्ही प्रसन्न केलं तर राम प्रसन्न होणार याची खात्री बाळगा. आणि अशा प्रकारे जे आहे त्यांनी फक्त विभीषणाचा महाल सोडून दिला आणि बाकी सर्व राक्षसांच्या महालाला आगी लावल्या आणि लंकेचं दहनच केलं. एक प्रकारे सर्वत्र धूर पसरला होता. आणि तो एवढाच म्हणाला की लक्षात ठेवा, रामाच्या एका दूताची ही शक्ती आहे, अजून चतुरंग सेना मागे यायची आहे. विचार करा, आत्ताच बरा बोलण्याने विचार करा आणि सद्बुद्धी असेल तर सीतामाईला परत द्या. अशा प्रकारे त्यांनी जे आहे ते सगळं रावणाला सांगितलं, लंकेचं दहन केलं आणि अर्थात तो तिथून उलट्या पावली परत फिरला. समुद्र जो आहे तो परत त्यांनी लीलया पार केला. मध्ये एक राक्षसी परत लागली, अर्थात त्या राक्षसीनीशी त्यांनी म्हणल्याप्रमाणे तिच्याशी युद्ध केलं, तिचा वध त्यांनी केला आणि अर्थात तिला मोक्षप्राप्ती झाली. कारण तिला असा शाप होताच की रामाच्या दूताच्या हातून तुझा वध होईल, जेव्हा त्याच्याशी तुझं युद्ध होईल तेव्हा तोच तुझा वध करेल आणि तुला अर्थात मोक्षप्राप्ती होईल. त्याप्रमाणे हनुमंतांनी त्या राक्षसीनीशी युद्ध केलं. महाकाय राक्षसीण होती आणि तिचा वध केला आणि अर्थात तो पुढे गेला. यथावकाश हनुमंत जे आहेत ते परत आपल्या मूळ जागी आले, समुद्र पार करून आले. आणि समुद्र पार करून आल्यावरती अर्थातच भगवान राम आणि सगळी चतुरंग सेना जी आहे ती वाट बघत होती की आता काय निरोप घेऊन हनुमंत येत आहेत. आणि अर्थात हनुमंत दरबारामध्ये आले. अर्थात दरबारामध्ये येण्यापूर्वी त्यांनी ते शेपटीला लागलेली आग जी आहे ती समुद्रामध्ये विझवलीच होती. आग विझवून ते आले होते. अशाही काही कथा आहेत की हनुमंताला जेव्हा शेपटीला आग लागली त्याला घाम आला होता. तर घाम जेव्हा त्यांनी टाकला, तो घाम टाकल्यावरती एका प्राण्याने ते भक्षण केलं आणि त्यातून जो पुत्र निर्माण झाला त्याचं नाव मकरध्वज होतं. असं त्याचा तो पुत्र होता, अशी कथा आहे रामायणामध्ये. अर्थात ती उपकथा आहे. परंतु हनुमानाला तेव्हा प्रश्न पडला की मी जर अखंड ब्रह्मचारी आहे, मला पुत्र कुठून आला. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा तुमचा धर्म जेव्हा झटकलात त्यातून निर्मिती झाली, अशी एक कथा आहे अर्थात. परंतु अशा प्रकारे हनुमंत जे आहेत ते अर्थात परत आले आणि भगवान रामाला अर्थात त्यांनी सगळी कथा सांगितली की कशाप्रकारे काय झालं, कशाप्रकारे काय झालं. सीतामातेचा अर्थात त्यांनी सगळा वृत्तांत दिला. म्हणाले तशी ती व्यवस्थित सुखामध्ये आहे, काही काळजीचं तसं काही कारण नाही आहे. परंतु अर्थात ती आपली भरपूर आठवण करते आहे. आणि अर्थात तुम्ही सांगितलेली खूण मला माहीत असल्यामुळे तिला शोधायला मला अजिबात वेळ लागला नाही. त्यामुळे मी तिला ओळखू शकलो आणि तुम्ही दिलेली मुद्रिकासुद्धा मी तिला दिली. त्यामुळे तिनेही मला ओळखलं. आणि सगळी अशी इत्थंभूत कहाणी जी आहे ती हनुमानाने सांगितली. ती ऐकल्यावरती राम म्हणाले की आता आपल्याला हे ठरवायला हरकत नाही की आता आपण कशा प्रकारे आक्रमण करायचं. अर्थात हे सगळे शत्रूची बित्तम बातमी मिळाली, पुढचा भाग होता आक्रमण करण्याचा. आणि आक्रमण करण्यासाठी अर्थात एकच महत्त्वाचा भाग की हा सेतू समुद्र कसा पार करायचा. तेव्हा सगळे वानर म्हणाले महाराज आता तुमचा भाग आहे. तुम्ही म्हणाला होतात की फक्त बित्तम बातमी काढून आणा, ती आम्ही आणली. आमच्या वानरसेनेतल्या ह्या चतुर्वीराने हे काम केलं हनुमंताने, आता पुढचा भाग तुमचा आहे. तेव्हा आता जायचं कसं ते तुम्ही सांगा, आम्ही तयार आहोत. भगवान म्हणाले काळजी करू नका, तो भाग माझाच आहे ना. बस ते गेले समुद्रकिनारी आणि अर्थात त्यांनी प्रार्थना केली, समुद्रदेवतेची प्रार्थना केली. समुद्रदेवतेला नम्रपणे ते म्हणाले की हे समुद्रदेवते, मला हा समुद्र पार करायचा आहे, तेव्हा मला जाण्यासाठी रस्ता दे. कारण तुला कसं पार करावं आम्ही, माझ्याबरोबर ही चतुरंग सेना पण आहे. तेव्हा कृपा कर आणि रस्ता बनवून दे, ज्यामुळे सगळीच्या सगळी सेना माझ्या सगट लंकेत जाऊ शकेल. श्रीलंका नंतर नाव पडलं, लंकाच नाव होतं. आणि तू माझ्यावर कृपा कर, अशी प्रार्थना त्यांनी
समुद्र देवतेची केली, जलदेवतेची केली. त्यांनी भरपूर प्रार्थना केली, परंतु काहीही घडलं नाही. समुद्र देवतेने त्याला रस्ताच दिला नाही. असं रामायणामध्ये म्हणलं की त्यांनी सतत 2-3 दिवस त्यांनी प्रार्थना केली, परंतु तरीसुद्धा समुद्राने त्याला वाट दिली नाही. आणि असं जेव्हा घडलं तेव्हा मात्र भगवान रामांना राग आला. आणि राग आल्यावरती ते म्हणाले की आता तुला माझी दुसरी भाषा आहे, तिचाच मला उपयोग करावा लागेल असं वाटतं. आणि त्याने प्रचंड राग आल्यावरती अर्थात हातामध्ये धनुष्यबाण घेतलं. आणि धनुष्यबाण जेव्हा त्याने हातात घेतलं तेव्हा मात्र समुद्र देवता अर्थात जी आहे ती घाबरली आणि कापत कापत ती त्या ठिकाणी प्रगट झाली. आणि भगवंताला म्हणाले, महाराज बाण, धनुष्य बाण ठेवा, कृपा करा माझ्यावर. म्हणाले, काय कृपा तुझ्यावर करू? मी तुझी इतकी प्रार्थना केली पण तू मला वाट दिली नाहीस. आता हे धनुष्यबाण हातात घेतलेलं आहे, काय करू बोल? तो म्हणाला, नाही महाराज, असं करू नका, धनुष्यबाण ठेवू नका. आपल्या केवळ रागामुळे या समुद्रामधले सगळे जलचर जे आहेत ते घाबरले आहेत, माझं पाणी उकळतं आहे. आणि भगवंताला जेव्हा राग आला त्याने क्रोधित नजरेने त्या पाण्याकडे पहिल्यांदा बघितलं. फक्त नजरेने क्रोधाने बघितल्यावरती त्या पाण्याला उकळ्या फुटल्या समुद्राच्या. इतकं भगवंताच्या नजरेमध्ये शक्ती होती. आतमधले जलचर त्या उकळत्या पाण्यात कसे राहणार? जलदेवता शरण आली, म्हणाले, महाराज पहिल्यांदा आपला क्रोध आवरा, माझे जलचर सगळे मरतील हो. अर्थात भगवंत म्हणाले, माझा क्रोध त्यांच्यावर नाही तुझ्यावर आहे, तू का वाट दिली नाहीस? तेव्हा तो म्हणाला, काय करू महाराज, नियमाने मी बांधलेलो आहे की जलदेवता अशी जर कोणाला वाट द्यायला लागली स्वतःहून तर कसं होईल, अशी मला वाट देणार नाही. तेव्हा असा काहीतरी करा की जेणेकरून माझा नियम तुटणार नाही पण जाता पण येईल. ते म्हणाले, तू सांग काय करायचं, तू सांगशील तसं. तेव्हा त्याला समुद्र म्हणाले की महाराज एक काम करा, आपण माझ्या ह्या शरीरावरती आपण सेतू बांधा, त्याच्यासाठी आपण मोठे मोठे दगड खडक आणून टाका आणि त्याच्यावर आपलं नाम लिहा. राम नाम जर आपण लिहिलं तर ज्या गोष्टीवरती आपलं नाम आहे ती गोष्ट बुडवण्याची ताकद माझी नाही. त्यामुळे तुम्ही राम नाम लिहिलेले सगळी दगडं खडक पर्वत आणून इथे टाका. अर्थात ते तरंगतील आणि त्याचा सेतू तयार होईल. आणि मग जर सेतू तयार झाला तर तुमची वानरसेना यातून नक्की जाऊ शकेल. आणि माझा जो गुणधर्म आहे बुडवण्याचा तोही अबाधित राहील. कारण राम नाम हे असं आहे की ते बुडू शकत नाही. खरोखर त्यातून घेण्याचा भाग आहे की जो मनुष्य भगवंताचं नाम घेतो, रामाचं नाम घेतो, जर हा भवसागरसुद्धा जर आपल्याला तरून जायचा असेल तर रामनामाचा सेतूच आपल्याला बांधायला पाहिजे. लक्षात ठेवा, जसं समुद्रामधून जाण्यासाठी सेतू बांधला, रामनामाचाच बांधला, सगळे दगड तरंगले, तर आपल्याला जर या भवसागराला पार करायचं असेल तर आपल्याला रामनामाचा सेतू बांधायला पाहिजे. आणि जर रामनामाचा सेतू जर आम्ही बांधला तर हा भवसागर आम्ही नक्की पार करू शकू, यात शंका नाही. आणि त्याप्रकारे भगवंत म्हणाले, ठीक आहे, तू जो सल्ला दिलास त्याप्रमाणे करतो. आणि अर्थात त्याने वानरसेनेला सांगितलं. वानरसेना होतीच बरोबर. हनुमंत म्हणाला, महाराज आता हे बाकी तुम्ही आता काही करू नका, बाकी आमच्यावर सोडा, आमची वानरसेना आहे कशासाठी. आणि मग वानरसेनाला त्याने आज्ञा दिली की फक्त मोठे मोठे दगड आणा, मोठे मोठे पर्वत आणा आणि ते सगळे जे आहेत ते टाका. आणि नल आणि नील हे जे दोन तिथे वानर होते ते अतिशय ह्या कामात हुशार होते. आपल्या भाषेमध्ये ते इंजिनियर होते, आपल्या भाषेत ते अभियंता होते, इंजिनियर होते, की त्यांना हे माहीत होतं की कशाप्रकारे सेतू बांधायचा. सगळे मोठे मोठे खडक ज्याची जेवढी क्षमता होती त्याप्रमाणे अनेक वानरांनी आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे हे खडक आणले, मोठे मोठे पर्वत आणले. पण ते पाण्यात अर्पण करण्यापूर्वी त्याच्यावरती राम हे अक्षर उमटवण्यात आली. आणि मग हे सगळे खडक जे आहेत ते नल आणि नील ज्यांच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात सगळी जे आहेत ते सोडण्यात आले. आणि मग त्यापासून जो आहे तो सेतू तयार व्हायला लागला. आणि बघता 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 सेतू हा तयार झाला. आणि त्याच वेळेस ही कथा एक आपण ऐकलेली आहे की एक जी आहे ती खार जी होती, ही खार त्या ठिकाणी आली. आणि खारीने जे आहे ते अर्थात छोटीशी खार तिने ती वाळू जी आहे त्या वाळूमध्ये तिने आपलं अंग जे आहे ते लोळलं. आणि नंतर ती त्या सेतूवर जाऊन
उभी राहिली आणि आपलं अंग झटकलं. तेव्हा अर्थात आश्चर्य वाटलं लक्ष्मणाला की हे काय खार आहे, ही खार काय करते, ही एवढी छोटीशी खार काय करणार आहे, हिच्या या वाळूनी काय होणार आहे, असं लक्ष्मणाला वाटलं. तेव्हा राम तिथे होते. रामाने खारीला उचलून घेतलं. म्हणाले की लक्ष्मणा, अरे हा फार महत्त्वाचा भाग आहे. आज जे खार करते ते काम वानरानं करता येणार नाही. वानराने मोठे मोठे दगड आणले, शिला आणल्या, सगळं आणलं, परंतु त्याच्यामध्ये मध्ये जी फट राहायची, जी जागा राहायची, जे छिद्रमध्ये राहायचं, ते भरण्याचं काम ही जी छोटीशी अशी ही जी खारुताई आहे हे करत आहे. तिचं फार मोठं काम आहे. म्हणून तर म्हणलं की मधला गॅप भरणं हा किती महत्त्वाचं काम आहे आपल्याला माहिती आहे. आणि ते म्हणले, राम म्हणले की हे फार महत्त्वाचं गोष्ट ती करते आहे की सर्व सेतूमध्ये जिथे इथे मध्ये थोडीशी जागा आहे ती भरण्याचा आपल्या परीने प्रयत्न करते. आणि हे पण तिचं भक्तीचंच काम आहे. आणि म्हणून रामाने तिला उचलून घेतलं आणि तिच्या अर्थात अंगावरून आपला हात फिरवला, 4 बोटं फिरवली आणि ती 4 बोटं आजही या प्राण्याच्या अर्थात हात दिसतात. आजही 4 बोटं स्पष्ट दिसतात. आणि अशा प्रकारे ही एक कथा आहे. आणि अशा प्रकारे महत्त्व त्याला आपण या दृष्टीने बघायचं की खारीचा वाटा हा जो आहे हा महत्त्वाचा वाटा आहे. आपण किती काय करतो हे महत्त्वाचं नाही. समजा एका ठिकाणी खूप पुण्याचं काम चालू आहे, खूप पैसे लागणार आहेत, करोडो रुपये लागणार असतील, ठीक आहे, मी काय करोडपती नाही आहे, माझ्याकडे पैसे जास्त नाहीत, परंतु खारीचा वाटा मी उचलू शकतो की नाही. खारीने हाच विचार केला. सेतू बांधायचा, त्याच्यासाठी मोठे मोठे पर्वत आणणारे इथे वीर आहेत. काही वीर मोठ्या मोठ्या शिला आणून टाकतील, परंतु मी निदान धूळ तरी टाकू शकते ना. त्याला महत्त्व आहे. आणि तेच रामाने बघितलं. आणि म्हणून रामाने एक प्रकारे आपल्याला असा संदेश दिला आहे की तुम्ही काय देता ह्याला महत्त्व नाही. तुम्हाला जे काय देता येईल ते इतरांना द्या, दान करा, इतरांसाठी देण्याचा प्रयत्न करा. तुमचा वाटा किती आहे ह्याला महत्त्व नाही, पण तो वाटा किती मनाने दिला याला महत्त्व आहे, भावनेला महत्त्व आहे. किती हिस्सा आहे मोठा ह्याला महत्त्व गौण आहे. हे भगवंतानी या ठिकाणी दाखवून दिलं. अनेक वेळा भगवंताने हे दाखवलं आहे. कथेमध्ये अनेक वेळा अशा प्रकारच्या कथा येणार आहेत की प्रत्येक ठिकाणी भगवंताने हे दाखवलं आहे. तुम्ही कोण आहात त्याला महत्त्व नाही आहे. तुम्ही काय दान केलं यालाही महत्त्व नाही. तुम्ही किती दान केलं यालाही महत्त्व नाही आहे. महत्त्व एका गोष्टीला आहे की तुम्ही किती भक्तीने दान केलं. सगळ्यात महत्त्व त्याला आहे की तुम्ही कशा प्रकारे करताय, काय भावनेने करताय आणि करण्याचा प्रयत्न करताय. प्रत्येकाचा हात लागतो हे महत्त्वाचं आहे. म्हणून जिथे कुठे असं काही काम असेल आपण जरूर आपला खारीचा वाटा उचलावा. कोणी हे म्हणू नये की ह्याच्यात मी काय देणार आहे, काय फरक पडत नाही, देणारे देतील. नाही, देणारे देतेच आहे, परंतु मी माझा खारीचा वाटा या ठिकाणी नक्की अर्पण करणार आहे हे लक्षात ठेवून आपण सगळ्या ठिकाणी आपलं योगदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या प्रकारे प्रत्येकाने जो आहे आपलं योगदान हा सेतू उभारण्यासाठी अर्थात केलेला आहे. भगवंतानी अशा प्रकारे सेतू बांधण्यासाठी सर्व वानरांना प्रेरित केलं. आणि बघता बघता हा सेतू जो आहे तो रामसेतू त्या ठिकाणी तयार झाला. आणि सगळी चतुरंग सेना त्या ठिकाणी तयार होती सेतू उल्लंघन करून लंकेत जाण्यासाठी. सगळी तयारी झाली, सेतू पूर्ण तयार झाला. सेतू बघता बघता जो आहे तो लंकेपर्यंत जाऊन भिडला. संपूर्ण समुद्र जो आहे त्या समुद्रामध्ये हा प्रचंड महाकाय सेतू तयार झाला. आणि अशा प्रकारे युद्धाचा एक मोठा तयारीचा भाग जो आहे तो पूर्ण झाला. वानर उत्सुक होते हा सेतू जो आहे तो पार करण्यासाठी. ते आज्ञेची वाट बघत होते सुग्रीवाच्या. आणि अर्थात सुग्रीव आज्ञेची वाट बघत होता भगवंताच्या की भगवंत आता मला कधी कूच करायला सांगतात, मी आता तयार आहे. आणि या प्रकारे सेतू तयार झाल्यावरती सुग्रीव जो आहे तो हनुमंतासह तिथे गेला आणि म्हणाला, भगवंता आपल्या आज्ञाप्रमाणे हा सेतू तयार झालेला आहे. आता फक्त आपण आज्ञा द्या. आमची ही चतुरंग सेना जी आहे
हा सेतू पार करेल आणि रावणाशी युद्ध करेल. त्याच्या सैन्याशी आमचं वानरसेना युद्ध करेल. आपली आज्ञा फक्त हवी आहे. तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले की ठीक आहे, सगळी तयारी झाली, याचा मला आनंद आहे, पण अजून एक दिवस सोडून द्या. आजचा एक दिवस सोडून द्या. तर ते म्हणाले, का बाबा, अशी कुठली गोष्ट आहे? ते म्हणाले, एक महत्त्वाचं काम मला अजून करायचं आहे. काय करायचं बघा, मी काय करतो ते. आणि मग भगवंतानी काय केलं असेल तर भगवंतानी त्या ठिकाणी जे आहे ते अर्थात एक पिंड तयार केली भगवान शिवांची. आणि त्या ठिकाणी त्यांनी महादेवांची पूजा केली रामानी. बघा, महादेवांचे भक्त आहेत प्रभू रामचंद्र आणि महादेवांचे आवडते कोण आहेत? प्रभू रामचंद्र. आणि रामचंद्रांच्या आवडता देवता कोण आहेत? तर अर्थात शिवशंकर. ते म्हणाले, जोपर्यंत भगवान शंकरांचा आशीर्वाद मी घेत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. मला पहिली त्यांचं पूजन करायचं आहे. आणि मग त्याच वाळूमध्ये त्यांनी पिंड तयार केली आणि भगवान शंकरांचं त्यांनी जे आहे ती त्या ठिकाणी पूजा केली यथासांग. आणि अर्थात ते जे लिंग त्यांनी त्या ठिकाणी शिवलिंग उभारलं ते म्हणजेच रामेश्वरमचं लिंग आहे असं मानलं जातं. अशी कथा मला तिथे रामेश्वरमध्ये तिथल्या माणसाने सांगितली की म्हणे हे लिंग जे आहे ते हेच ते आहे असं त्यांनी मला सांगितलं. परंतु हे नक्की आहे की रामाने ते लिंग उभारलं म्हणून रामेश्वरम हे नाव पडलं, हे लक्षात ठेवा. आणि अशा प्रकारे हे शिवलिंग त्या ठिकाणी भगवंतांनी स्थापन केलं आणि भगवंताची म्हणजेच भगवान शिवाची पूजा केली. रामेश्वर हे भारताचं शेवटचं स्टेशन आहे असंही मला त्यांनी सांगितलं होतं की रेल्वेचं सर्वात शेवटचं स्टेशन हे रामेश्वरम आहे. त्याच्या पुढे भारतीय रेल्वे संपते, पुढे समुद्र आहे असं त्यांनी सांगितलं. मी काय पुढे जाऊन बघितलं नाही, परंतु जी आम्हाला माहिती तिथे मिळाली ती हीच होती की रामेश्वरम हे भारताचं शेवटचं रेल्वेचं स्टेशन आहे. आणि त्याप्रमाणे ह्या रामेश्वरला अर्थात त्यांनी अशा प्रकारे जी आहे ती भगवान शिवांची यथासांग पूजा केली. अर्थात त्या पूजेमध्ये लक्ष्मणाने भाग घेतला, सर्व चतुरंग सेनेने, आणि अर्थात प्रत्यक्ष हनुमंताने सुद्धा ही पूजा केली. आणि त्या ठिकाणी जे आहे ते भगवान शिवशंकर प्रत्यक्ष प्रगट झाले आणि ते म्हणाले की हे रामा, तुला यश मिळणार आहे यात काही शंकाच नाही आहे. तू नक्की यशस्वी होशील हा माझा आशीर्वाद आहेच आहे. आणि अर्थात अशा प्रकारे भगवान शिवांना त्यांनी प्रसन्न करून घेतलं. आणि नंतर तो म्हणाला की आता माझं काम झालं, आता आपण उद्या जे आहे उद्या आपण चढाई करूया. कुठे? तर उद्या आपल्याला चढाई करायची आहे लंकेवर. तर तेव्हा आजची रात्र तुम्ही विश्रांती घ्या आणि उद्या आपल्याला युद्धाला जायचा विचार करता येईल. बघूया, उद्या अजून एक काम आहे माझं असं ते म्हणाले. ते म्हणाले, काय उद्या अजून एक काम आहे? ते म्हणाले, अजून एक काम राहिले शिल्लक. जरी हनुमंत जाऊन आले तरी पण हनुमंत हे लपून छपून गेले होते. आता आपली सगळी युद्धाची तयारी झालेली आहे. तेव्हा आणि मुख्य म्हणजे स्वतः रावणालाही हे समजून चुकले की आता आम्ही युद्ध करणार आहोत, आमची चतुरंग सेना आलेली आहे. त्याला तसं समजलेलं तर आहेच आहे त्याचे हेर खात्याकडून आणि हनुमंताने सांगितलं. परंतु एक योद्धा म्हणून, क्षत्रिय म्हणून माझं काम आहे की त्याला एक दूत पाठवणं, युद्ध करण्यापूर्वी एक संधी देणं हे गरजेचं असतं. आणि ह्या युद्धशास्त्राचे सर्व नियम मला पाळायचे आहेत. भगवान राम आहेत ते नियम सगळे पाळणारच. आणि म्हणून ते म्हणाले की युद्धशास्त्राच्या नियमाप्रमाणे मला एक दूत एकदा तरी पाठवणं गरजेचं आहे, ज्याने जाऊन शिष्टाई करावी आणि हे सांगावं की हे युद्ध आम्हाला करायची इच्छा नाही, फक्त सीतेला तू सोडून दे. आणि हे सांगण्यासाठी सगळं आहे तो उद्याचा एक दिवस आपण थांबूया आणि उद्या हे काम मी कोणाला तरी सांगेन. अर्थात सर्व सभेला ही गोष्ट मान्य होती की नक्कीच ही गोष्ट करायला पाहिजे. युद्धशास्त्राप्रमाणे ही गोष्ट करणं आवश्यक आहे. हे सगळं त्यांनी अशा प्रकारे ठरवलं. आणि अशा प्रकारे ठरवत असतानाच अजून एक गोष्ट घडली. आणि ती गोष्ट जी आहे ती म्हणजे अर्थात खूप महत्त्वाची गोष्ट घडली होती
की इथे रावणाच्या महालामध्ये सुद्धा त्याची खलबत चालू होती मंत्र्यांबरोबर. आणि त्यामध्ये त्याने ठरवलं होतं की आता आपल्याला युद्ध कुठल्याही परिस्थितीत करायचं आहे, सीतेला सोडायचं नाही, हे त्याने आधीच ठरवून ठेवलं होतं. आधीच त्यांनी ठरवून ठेवलं होतं की आपल्याला हे करायचंच आहे. परंतु तो वाट बघत होता की राम कधी आक्रमण करत आहेत. अर्थात त्यांनी यासाठी जेव्हा सगळ्यांचा विचार घेतला, अनेक लोकांचा, की आपण काय करावं, काय करू नये, काय करावं, त्यावेळेस सर्व लोकांनी सांगितलं की अजिबात रामाला सोडू नका, युद्धच केलं पाहिजे. फक्त एकच व्यक्ती होती की ती म्हणाली युद्ध करू नका, आणि ती व्यक्ती होती विभीषण. विभीषणाने रावणाला सल्ला दिला की हे बंधू, आपण हे युद्ध टाळलं पाहिजे. ते भगवंत आहेत, त्यांच्याशी युद्ध करणं उचित होणार नाही, हे अधर्माचं काम आहे. तेव्हा हे युद्ध आपण करू नये असा माझा सल्ला आहे. एकमेव व्यक्ती होती सभेमध्ये की ज्यांनी हे मांडलं आणि रावणाला अत्यंत क्रोध आला. रावण म्हणाला, सगळी दुनिया माझ्या बाजूने आहे, तू माझा भाऊ असून तू असं म्हणतोयस की युद्ध करू नका, तुझा सल्ला मला उलटा कसा काय सल्ला दिलास? तो म्हणाला, महाराज जे सत्य आहे ते मी मांडलं. तो म्हणाला, काही नाही, तुझा सल्ला मला मान्य नाही, मी युद्ध करणार असं, तू पलपुटा आहेस, तू कुलद्रोही आहेस. त्याने भरपूर निर्भत्सना केली. म्हणाला, तू या इथे राहण्याच्या लायकीचा नाही आहेस, तू उद्या हे नगर सोडून गेलास तरी चालेल, मला तुझ्यासारखा देशद्रोही नको आहे, वगैरे वगैरे. त्याने अनेक प्रकारची दूषणं त्यांनी विभीषणाला दिली. आणि अर्थात विभीषणाने निर्णय घेतला की जर युद्ध होणारच असेल तर या युद्धामध्ये अर्थात मी रावणाच्या बाजूने कधीही राहणार नाही, मी सत्याची बाजू आहे तीच उचलणार आहे. आणि म्हणून त्याने निर्णय घेतला की मी आता या लंकेचा त्याग करणार आहे आणि रामाकडे जाणार आहे. हे त्यांनी मनाशी ठरवलं. आणि त्याचे जे काही खास असे जे मंत्री होते, त्या काही खास मंत्र्यांनी त्यांनी सांगितलं की मी अशा प्रकारे करणार आहे. तेव्हा ते मंत्रीसुद्धा जे होते ते म्हणाले की महाराज, तुमचा सल्ला आम्हाला बरोबर वाटतो, आम्हीसुद्धा तुमच्याबरोबर येऊ इच्छितो. आणि अर्थात मग विभीषण आणि काही मोजके त्याचे राक्षस असलेले मंत्री त्याच्याबरोबर आले. आणि मग हे सगळेचे सगळे जे आहेत तडकाफडकी त्याच दिवशी रात्री ते तडकाफडकी जे आहेत ते रामाकडे यायला निघाले. कारण हे सगळी जेव्हा हे सगळी खलबती झाली रात्री, तेव्हा लगेचच तडकाफडकी त्यांनी ठरवलं की उद्याचा दिवस बघायचा नाही आपल्याला, आजच जाऊया. आणि रात्रीच ते जे आहेत ते आकाशमार्गाने उडत उडत, अर्थात सगळे राक्षसच होते विभीषणापासून सगळे, त्यामुळे त्यांना हे सगळ्या कला येत होत्या, सगळे आघोरी विद्या येत होत्या. त्यामुळे ते सगळेजण जे आहेत त्या आकाशमार्गाने जे आहेत ते जिथे भगवंताची छावणी होती त्या आकाशमार्गाने ते खाली उतरले. खाली उतरल्यावर अर्थात वानरांचा पहारा तिकडे होता. वानरांनी त्यांना बघितलं, वानरांनी त्यांना पकडलं. अर्थात त्यांनी युद्ध केलं नाही. ते म्हणाले, आम्हाला फक्त भगवंताकडे जायचं, बाकी काही नाही आम्हाला करायचं. तेव्हा ते म्हणाले, ठीक आहे, भगवंत तुमचा निर्णय करतील. आणि मग विभीषण आणि अर्थात त्याच्याबरोबर असलेले जे काही मंत्री होते, राक्षस मंत्री, त्या सर्वांना त्या वानराने जे आहे ते अर्थात भगवान रामांसमोर आणलं. आणि मग त्याच्यानंतर काय झालं हा भाग जो आहे तो अर्थात आपण उद्या ऐकूया. श्री राम समर्थ. या ठिकाणी भाग क्रमांक 88 समाप्त होत आहे. जी काही सेवा झाली महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि आमच्या सर्वांच्या या सेवेचा स्वीकार करावा. अशीच सेवा आपण परत उद्याही करून घ्यावी, पुढेही करून घ्यावी ही विनंती आहे. श्री राम समर्थ. श्रीराम.